ती ताकद कोणामध्येच नसते. आणि हे आम्ही करतोय गेल्या 5 वर्षापासून आम्ही विद्यार्थी मिळून जी संविधान साक्षरता मोहीम राबवतोय ती आम्ही पूर्णपणे ऑनलाईन राबवतोय. ऑनलाईन का बरं, तर आपण आज सहज कोणापर्यंत पण पोहोचू शकतो. मला जर प्रत्यक्षात घ्यायचं तर मी आज या ठिकाणी आलो, माझा दिवसभर गेला आणि आपण हे सगळं कार्यक्रम घेतोय. पण मला जर ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मी फक्त एका सेकंदात मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू शकतो. तर त्याचा उद्देश असा आहे की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये 2020ला ज्यावेळेस कोविड सुरू झाला होता त्यावेळेस आम्ही ती मोहीम सुरू केली, कारण सगळे त्यावेळेस घरी होते. माझा आमच्याच एक संस्थेचा सदस्य आहे आणि माझा मित्र पण आहे केदार कुलकर्णी म्हणून, तो सध्या इथं नाहीये. पण त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस ही संकल्पना आली त्यांनी सांगितलं आणि आम्ही ही मोहीम सुरुवात केली. त्याचा उद्देश होता की लोकांपर्यंत आपण राज्यघटना हे घरोघरी पोहोचली पाहिजे. कारण जोपर्यंत लोकांना संविधान किंवा राज्यघटना हे माहिती होत नाही तोपर्यंत लोकांचे अधिकार, लोकांचे हक्क, लोकांचे कर्तव्य हे लोकांना माहिती होत नाही. कारण मॅडम मला वाटतं आज आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे आपल्याला दिलेले आहेत. सगळेजण या ठिकाणी अभ्यास करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण आपण कुठेतरी हे विसरतो की आपल्याला त्याच भारतीय राज्यघटनेमध्ये आपले मूलभूत कर्तव्य सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण त्याचं कुठेतरी पालन करत नाही. मग आपण ते सुद्धा या ठिकाणी पालन केलं पाहिजे. आणि मुळात मी जर या ठिकाणी विद्यार्थी असून हे सगळं या ठिकाणी करतोय तर मग तुम्ही का नाही करू शकत? मी जर माझ्याकडून माझ्यासोबत कुणी एखादा व्यक्ती जुडला तर मी त्याला संविधानाविषयी सहज सांगू शकतो. तर मग तुम्ही सगळे विद्यार्थी असताना तुम्ही का नाही सांगू शकत? हा तुम्ही तुमच्या स्वतःला प्रश्न विचारायचा की बाबा भारतीय राज्यघटना ही काही कुठल्या एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नाहीये किंवा एका व्यक्तीसाठी नाहीये. तर भारतीय राज्यघटना ही जो व्यक्ती शेवटच्या कोपऱ्यात बसलेला आहे त्या व्यक्तीला इथं आणून बसवण्यासाठी आहे, ना की आपण जो व्यक्ती माग आहे त्याला पुढं म्हणजे मागच नेण्यासाठी नाहीये. तर भारतीय राज्यघटनेचा उद्देश हाच होता की सर्वांना समान त्या ठिकाणी संधी देणं. मी आज जे काही बोलतोय तुमच्या समोर ते पण मला भारतीय राज्यघटनेनेच दिलेला अधिकार आहे. भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती कलम 19 अनुच्छेद 19 त्यामध्येच दिलेले आहेत ना. मला बोलण्याचा अधिकार कुठे? कलम 19 मध्ये 6 आपल्याला अधिकार दिले. मग हे ज्यावेळेस आपल्याला माहिती होतं त्यावेळेस आपण कुठेतरी लोकांना जाऊन आपण हे सांगतो. आणि हे तुम्हाला माहिती आहे असं नाही की तुम्हाला माहित नाही म्हणून, तुम्हाला माहिती आहे. पण तुमच्यामध्ये ती एक इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे की आपण लोकांना ते सांगितलं पाहिजे की बाबा भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे की लोकांना ती जर माहिती झालं तर लोक त्यांचे हक्क मागतील, लोक त्यांचे अधिकार काय आहेत ते सांगतील, लोक कर्तव्य काय ते पार पाडतील. हे सर्व लोकांना माहिती झालं पाहिजे. म्हणून आम्ही गेल्या 5 वर्षापासून संविधान साक्षरता मोहीम राबवतो. आणि आम्ही काही त्याच्यामध्ये खूप मोठे लोक नाही, आम्ही सगळे विद्यार्थी मिळूनच ती मोहीम चालवतो. जे की मॅडम त्याच्यामध्ये कुठलाही एखादा अधिकारी नाहीये, त्याच्यामध्ये कुठलाही एखादा म्हणजे प्रस्थापित जे लोक असतात ते नाहीये. आम्ही सगळे स्टुडंट असून आम्ही ती मोहीम हाती घेतलेली आहे आणि ते कार्यक्रम आज आम्ही पुढे चालवतोय. त्याच्या माध्यमातून आम्ही संस्था स्थापन केली, जे की आम्ही जर समजा बी इंजिन ग्रुपच्या माध्यमातून हे काम करायचो. पण बी इंजिन ग्रुप आम्ही सगळे विद्यार्थ्यांनी स्थापन केल्यानंतर काय होतं की त्याचा रेकॉर्ड नसतो. पण आम्ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश होता की आपण जर समजा ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर त्याचा कुठेतरी आपल्याला एक रेकॉर्ड ठेवता येईल. जर आपल्याला उद्या आपण अशा ठिकाणी कार्यक्रम घेतोय तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ह्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम घेतोय. आणि ते आपण इथंच नाही तर आम्ही संभाजीनगर असेल बाकीच्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतो. मला विशेष धन्यवाद समाधान सरांना द्यायचं आहे की ज्यावेळेस मी समाधान सरांचं स्टेटस बघितलं आणि मी त्यांना स्वतःहून कॉल केला की सर तुम्ही जे कार्यक्रम घेताय ते खूप चांगलं आहे, पण मला तुमच्याशी येऊन जुडायचं किंवा तुम्ही जे कार्यक्रम करताय त्याच्यात मी काय करू शकतो. मी स्वतः सरांना येऊन भेटलो आणि सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही या बिनधास्त, तुम्ही तुमचा कार्यक्रम आहे असं समजा आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहा. खरं तर सरांसारखे व्यक्ती हे खूप कमी भेटतात. कारण कौतुक करायचं म्हणून नाहीये, पण जनरली मी जे बघतोय सरांची जी एक धडपड आहे विद्यार्थ्यांसाठी करण्याची तळमळ ती आपल्याला दिसून येते आपोआप. म्हणून मी सरांना येऊन भेटलो आणि आज जी
संविधानाचा या ठिकाणी आपण जो दिन साजरा करतोय त्याचा मागचा उद्देशच आहे की लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत तो संदेश पोहोचला पाहिजे. आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ तुम्ही बाहेर गेल्यानंतर सुद्धा ते विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. कारण आपली जबाबदारी हे फक्त इथल्या इथंच नाहीये, तर आपण बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपण आपलं सार्वजनिक आयुष्य जगतो. त्याच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. तरच आपण या ठिकाणी एक सक्षम नागरिक म्हणून एक काय म्हणता येईल की चांगलं सार्थकी ठरू शकतो. बस मला जे सांगायचं होतं मी तुम्हाला एक 5 मिनिटात सांगितलं, जास्त घेणार नाही. मला या ठिकाणी समाधान सरांनी जी संधी दिली त्याबद्दल मी समाधान कोकाटेस अकॅडमीच्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो आमच्या संस्थेच्या वतीनं. आणि माझं या ठिकाणी 2 शब्द सांगतो.